आज आपण बनवणार आहेत व्हेज पुलाव। त्याच्यासाठी इथे घेतलेले आहेत 2 वाट्या बासमती तांदूळ, ते भिजत घातलेले आहेत अर्धा तास। आणि त्याच्यासाठी साहित्य तुम्हाला दाखवते। इथे आहे गाजर, फ्लॉवर, फरसबी, बटाटा, मटार। इथे कांदे घेतलेले आहेत 4 आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। आता हे आपण कट करून घेऊया, बाकीचं साहित्य मी नंतर दाखवते। इथे आता आपण कांदे कट करून घेणार आहोत। कांदाचा छोटा कट करून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा, असं उभा पातळ कांदा कट करून घ्यायचा आहे। हे बघा, 4 कांदे कट करून घेतले बारीक उभे। आता आपण टोमॅटो कट करून घेऊया। 2 टोमॅटो घेतलेले आहेत याच्यासाठी। टोमॅटो पण उभं कट करून घ्यायचं आहे पातळ। बघा, आपले 2 टोमॅटो पण कट करून झालेले आहेत इथे। हे बघा, इथे कट करून झाले। आता पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते। पातेलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत। 2 चमचे तूप, 2 चमचे तेल आम्ही मिक्स करणार आहोत। आता इथे तेल टाकतोय। तूप इथे गरम झालेलं आहे। तूप गरम झालेलं आहे। आता इथे मी तुम्हाला खडा मसाला दाखवते आहे। इथे एक मोठी वेलची घेतलेली, 4 छोटी वेलची, 2 दालचिनी, तमालपत्र, जिरं, लवंग, काळी मिरी इथे आपण फोडणीला घातलेलं आहे। आता हे तेलात परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपला कांद्याचा कलर थोडा बदलत राहिलेला आहे। असंच परतत राहायचं आहे ब्राऊन गोल्डन कलर होईपर्यंत। कांदा ब्राऊन झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट टाकणार आहोत। तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही मिरची टाकू शकता। आम्ही 2 मिरची घातलेली आहे आणि 2 चमचे घेतलेले आहे इथे पेस्ट। हे बघा, इथे मिक्स करायचं आहे वाटण आणि ह्याच्यामध्ये लगेच टोमॅटो कट केलेला घालायचं आहे। हे परतून घ्यायचं आहे। आता टोमॅटो असं परतत राहायचं आहे। खाली पातेल्याला लागू नये म्हणून थोडं गरम पाणी आपण टाकणार आहोत, म्हणजे मसाला पण जळणार नाही। हे बघा, इथे टोमॅटो नरम झालेले आहे। आता आपण मसाला ॲड करणार आहोत। इथे अर्धा चमचा आपण हळद ॲड करणार आहोत। 2 चमचा धनिया पावडर,
2 चमचे गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. हे बघा मसाला जळू नये म्हणून थोडं गरम पाणी ॲड करायचं इथे. इथे मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. स्लो गॅसवरती ठेवलेलं आहे. इथे आपण 100 ग्राम दही घेतलेलं आहे, ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. ह्या दहीमध्ये आपण मिक्स करणार आहोत पुलाव मसाला 1-1.5 चमचा. ते मिक्स करून घ्यायचं आहे दहीमध्ये. इथे आता मिक्स करतोय आपण. हे बघा मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे आता. आता इथे आपण दही टाकलेले आहे. आता हे पण परतून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत 10 मिनिटं. आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहोत. बटाटे टाकलेले तिथे, मटार, गाजर, फरसबी, फ्लॉवर. आता हे परतून घ्यायचं आहे. आता इथे भाज्या ॲड केलेल्या. आता बटाटा 70-80% शिजेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आपल्या भाज्या शिजत आहेत पण खाली मसाला लागू नये म्हणून थोडं आपण इथे पाणी ॲड करणार आहोत. पाणी टाकलेलं आहे. आता हे थोडं आपण परततच राहायचं भाज्या शिजेपर्यंत. आता आपण भाज्या चेक करून घेऊया. बटाटा 70% शिजलेला आहे इथे. आता इथे आपण मीठ मसाला चेक करून घेऊया. आता इथे आपण मीठ आणि मसाला चेक करून बघूया. इथे मी चेक करून घेतलेलं आहे. मीठ मसाला व्यवस्थित आहे, टाकण्याची गरज नाही आहे. आता इथे आपण तांदूळ ॲड करायचे आहेत. इथे तुम्हाला कोणता तुमच्या आवडीनुसार बासमती तांदूळ वापरायचा असेल तुम्ही वापरू शकता. आम्हाला आवडतो तो आम्ही इथे घेतलेला आहे. आता आपण मिक्स करून घेणार आहोत. हे बघा इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. इथे आम्ही 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर 3 वाटी आम्ही पाणी घालणार आहे. त्याच वाटीने आम्ही पाणी टाकतो इथे. इथे तर मिक्स करून घेऊया. तर इथे आपण कोथिंबीर घालणार आहोत. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला फास्ट गॅसवरती आपण उकळी काढून घ्यायची आहे. आता इथे उकळी आलेली आहे. आता आपण इथे झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवरती ठेवूया. आता इथे 10 ते 15 मिनिटं शिजेल मस्तपैकी आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. आता 10-12 मिनिटं झालेली आहेत. आता आपण इथे चेक करून बघूया खाली पाणी आहे की नाही पातेल्याच्यामध्ये.
अजून 2 मिनिटं आपण झाकण ठेवू. पुलाव आपला रेडी झालेला आहे. आता आपण एका साईडने असं काढून घेऊया. एका साईडने का काढून घेतो, कारण की तांदूळ तुटत नाही, असं व्यवस्थित असं सुटसुटीत होतो. आता आपला पुलाव झालेला आहे मस्तपैकी. आपण आता खाऊया. आमचा पुलाव रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि घरी तुम्ही पण ट्राय करून बघा.